नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अमरावती या शहराच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया। प्राचीन काळातील उदुंबरावती नावाने प्रसिद्ध असलेले विदर्भातील छोटेसे गाव म्हणजेच आजचे अमरावती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे। असे म्हणतात की पूर्वी येथे उंबराचे घनदाट जंगल होते, म्हणून गावाला उदुंबरावती असे नाव मिळाले। पुढे उदुंबरावतीचे सोपे रूप उमरावती व कालांतराने अमरावती असे नाव विख्यात झाले। जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो। या मूर्ती इसवी सन 1097 मधील आहेत। मध्ययुगीन भारतीय इतिहासातील दख्खनच्या सुलतानशाहीपैकी एक वर्हाड वा बेरार प्रांताची इमादशाहीची राजधानी असलेली एलिचपूर ही नगरी याच जिल्ह्यामधील एक शहर आहे। त्या शहराला हल्ली अचलपूर म्हणतात। गोविंद महाप्रभू यांनी 13व्या शतकात अमरावतीला भेट दिली होती। 14व्या शतकात दुष्काळ व अवर्षणामुळे अमरावतीमधील लोक माळवा व गुजरातमध्ये स्थलांतरित झाले। रावबहादूर रघुनाथ, नरसिंह मुधोळकर, श्रीधर सावरकर, दादासाहेब खापर्डे, मोरोपंत विश्वनाथ जोशी, शिवाजीराव पटवर्धन, शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख असे अनेक भारतीय स्वातंत्र्य सेनानी अमरावतीचेच होते। शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते। येथील शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातूनही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात। अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे। या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे। शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थीप्रिय ठिकाण आहे। येथे अनेक महाविद्यालये आहेत। शिक्षणाच्या सोयीमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षण केंद्र आहे। शहराचे मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ। वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारकाची मंडळाची स्थापना झाली। हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच जुने शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात। विदर्भामध्ये प्रशासनाच्या दृष्टीने 2 उपविभाग केले आहेत, ते म्हणजे नागपूर आणि अमरावती। त्यापैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम हे 5 जिल्हे येतात। अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये 7व्या क्रमांकावर येते। हे शहर अमरावती जिल्ह्याचे व विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे। अमरावतीत एकविरा देवी व अंबादेवी व श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओच्या पार्ट 2 साठी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।